नमस्ते मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला व्हेंटिलेटरमध्ये मोड सिलेक्शन कसं असते, मोड म्हणजे कुठले कुठले मोड असतात आणि त्या मोडमध्ये कुठले पॅरामीटर व्हेंटिलेटर असतात, सिलेक्टेड पॅरामीटर, डिलिव्हर पॅरामीटर कुठं बघायचे किंवा जे व्हेंटिलेटरमध्ये सेव्ह केलेला डेटा कसा बघायचा याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आता हा आपला GEचा R860 केअर स्पेस R860 हा व्हेंटिलेटरचं मॉडेल आहे। यामध्ये आता हा व्हेंटिलेटर चालू आहे। आता पेशंटला हे असं पेशंट जोडला आहे। त्यामध्ये मोड सिलेक्शन असं आहे, इथं यायचं करंट मोड, इथं मोड। आता करंट मोड काय ते AC VC म्हणजे काय, व्हॉल्यूम कंट्रोल, PC प्रेशर कंट्रोल, PRVC प्रेशर रेजिस्टन्स व्हॉल्यूम कंट्रोल, SIME व्हॉल्यूम कंट्रोल, SIME प्रेशर कंट्रोल। SIME म्हणजे काय, सिंक्रोनाइज्ड इंटरमिडिएट मॅन्डेटरी व्हेंटिलेशन। म्हणजे ह्यामध्ये काय असते की डॉक्टर पेशंटच्या कंडिशननुसार ठरवतात की बाबा ह्याला 1 मिनिटामध्ये 16 ब्रीथ द्यायचे आहेत आपल्याला। म्हणजे SIME म्हणजे त्या 16 ब्रीथ कंपल्सरी देणारच व्हेंटिलेटर, पेशंटनं घेऊन दे अगर न घेऊन दे तर डॉक्टरनं म्हणजे पेशंटच्या कंडिशनवर डॉक्टर ठरवतात किती ब्रीथ द्यायच्या, त्याप्रमाणे डॉक्टर ह्या मोडमध्ये सेट करतात, तेवढी ब्रीथ व्हेंटिलेटर देतो। असे बरेच मोड आहे, इथं बाय लेवल आहे, CPAP मोड आहे, NIV मोड आहे। म्हणजे त्या पेशंट कंडिशननुसार डॉक्टर मोड सिलेक्शन करतात। आता ह्यामध्ये तुम्हाला पॅरामीटर, इंटरनल पॅरामीटर सांगतो मी। आता इथं हा व्हॉल्यूम कंट्रोल मोडमध्ये आहे मी। आता इथं FiO2 म्हणजे काय, इथं 50% दिसते तुम्हाला। म्हणजे ह्या व्हेंटिलेटरद्वारे पेशंटला हवा देताना त्या हवेमध्ये किती टक्के ऑक्सिजनचं प्रमाण ठेवायचं, म्हणजे FiO2। मग हे आता 50%, 60% डॉक्टर त्या पेशंटच्या कंडिशननुसार ठेवू शकतात। आता VT म्हणजे काय, टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, पेशंटच्या फुफ्फुसामध्ये किती हवा भरतो आपण, ती किती हवा भरायची ही पण पेशंट कंडिशननुसार डॉक्टर ठरवतात। म्हणजे ही जी सगळे पॅरामीटर आहेत, हे पॅरामीटरचं सिलेक्शन ही 100% डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांच्या सांगण्यानुसारच स्टाफ करतो। आणि हे सिलेक्शन हे डॉक्टरच करतात आणि डॉक्टरांना पेशंटची कंडिशन माहिती असते, त्यामुळे ते डॉक्टर सांगाल तसं फक्त स्टाफ सेट करतो। आता टायडल व्हॉल्यूम, VT म्हणजे टायडल व्हॉल्यूम। पीप म्हणजे काय, पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर। पीप पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर म्हणजे काय, आता समजा ही पेशंटची फुफ्फुस आहे, आता 100% हवा कधीही फुफ्फुसातली मशीन काढून घेत नाही, आणि जर 100% काढली तर असे लंग चिटकून बसतील, असे चिटकून। मग काय आहे की किती प्रमाणात हवा ठेवायची फुफ्फुसामध्ये, 100% निघत नाही, मग ती 5 ठेवतो आपण। आयडियली ती 5 ते 7 असतो। पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर म्हणजे काय, एंड एक्सपिरेटरी प्रेशर म्हणजे आता मी तर श्वास घेतला, श्वास सोडतोय मी, श्वास सोडल्यानंतर किती फुफ्फुस आपलं फुगतं राहते ते म्हणजे पीप थोडक्यात। तर रेट आहे हा पर मिनिट, म्हणजे किती रेट न ब्रिदिंग होतं ते। आई रेशो हा आयडियली 1:2 असतो। म्हणजे काय, इन्स्पिरेशन टाइम आणि एक्सपिरेशन टाइमचा रेशो हा। म्हणजे इन्स्पिरेशन टाइम म्हणजे काय, श्वास आत घेण्याचा टायमिंग, आणि एक्सपिरेशन टाइम म्हणजे श्वास बाहेर सोडण्याचा टायमिंग। म्हणजे हा रेशो श्वास आत घेण्याच्या टायमिंगच्या बाहेर सोडण्याचा टायमिंग हे डबलच असतो। हा आई रेशो 1:2 असतो आयडियली। जे बाकीचे पॅरामीटर आहेत ते डॉक्टर त्यांच्याप्रमाणे ठरवतात। पॅरामीटर सेट करणे कन्फर्म। इथं तुम्हाला व्हेंटिलेटरवर हे सेट पॅरामीटर दिसतात। इथं सेट म्हणजे मी FiO2 63 ठेवला आहे, टायडल व्हॉल्यूम 400 ठेवला आहे, रेट 10 न ठेवला आहे, आई रेशो 1:2 असतो, पीप 5 ठेवला आहे, P मॅक्स म्हणजे प्रेशर मॅक्सिमम प्रेशर किती द्यायचं फुलला हे असतं P मॅक्स, हे सेट। आणि हे दिसतात ते डिलिव्हर पॅरामीटर। व्हेंटिलेटरमध्ये इथं अलारामचं एक टॅब आहे, त्यामध्ये अलाराम हिस्ट्री दिसते सगळी व्हेंटिलेटरची, कुठला अलाराम आलाय, काय आलाय। म्हणजे सपोज कन्सल्टंट नसले, म्हणजे फक्त कन्सल्टंटला बघायचं असेल काय झाले 24 तासात पेशंट, तर यामध्ये कन्सल्टंट बघू शकतात। ह्यामध्ये अलाराम सेटअपमध्ये गेला की प्रत्येक पॅरामीटरचं लोअर लिमिट अप्पर लिमिट सेट केलंय। म्हणजे आता समजा तुम्हाला P मॅक्स हायचा अलाराम येतो, तर इथं तुम्ही लोअर लिमिट अप्पर लिमिट चेक करा, म्हणजे तुम्हाला इथं समजेल। ओके, आता ह्यामध्ये अजून हे ऑप्शन आहे बघा, हे व्हेंटिलेटरला एखादा अलाराम येतोय तर अलाराम एक थोड्या 2 मिनिटासाठी सायलेंट करायचं असेल तर हे सायलेंटचं बटन आहे।
आता ही O2चं एक बटन आहे, O2चं. हे O2चं बटन कधी यूज होतं की पेशंटला एखादी आपण प्रोसिजर करतोय किंवा काय त्यावेळेला पेशंटला 100% ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे आता आपण व्हेंटिलेटरमध्ये काय करतोय की 50% एअर आणि 50% ऑक्सिजन देतोय, पण त्यावेळी 100% O2ची गरज असते इमर्जन्सी वेळेला किंवा प्रोसिजर वेळेला. तर हे बटन दाबलं तुम्ही, इथं FiO2 100% झाला बघा, आणि इथं 2 मिनिटाचं टायमिंग पडलं. म्हणजे प्रोसिजरसाठी डॉक्टरांना बरं पडतं. की घालवायचं असेल तुम्हाला परत प्रेस केला परत बघा. हे स्क्रीनशॉटचं एक बटन आहे. इथं तुम्ही स्क्रीनशॉट प्रेस केला इथं की ह्या टायमिंगला काय आता पॅरामीटर आहेत व्हेंटिलेटरमध्ये किंवा पेशंटचे काय कायच कंडिशन आहेत ते सेव्ह होतात. इथं प्रेस केला इथं स्नॅपशॉट 1 क्रिएटेड असं येते बघा. म्हणजे ह्या टायमिंगला हे पॅरामीटर जे काय असतील ते सेव्ह होतात. म्हणजे परत डॉक्टरांना त्या टायमिंगला काय दाखवायचं असेल ह्या टायमिंगला हे झालं बाबा बघा, तर हे बटन दाबून ठेवलं, डॉक्टर येऊन त्यांचं ते बघतात. तर हे कुठं बघायचा स्क्रीनशॉट, तर इथं जायचं, इथं ह्या टॅबमध्ये कुठं होतो आपण ह्या नॉर्मल टॅबमध्ये, इथं बाजूला इथं आता सपोज मी दुसरा केला स्क्रीनशॉट टू क्रिएटेड ह्या पॅडने इथं टच केला तुम्हाला ही स्क्रीन येते. त्यामध्ये परत एक स्क्रीनशॉटचं बटन दिसते. इथं टच केला इथं तुम्हाला 2 लाईन दिसतात बघा निळ्या, ही एक आणि ही एक. 16:07:53 आणि 53 सेकंद आणि 30 सेकंद इथं दिसते. म्हणजे आता पहिल्या स्क्रीनशॉटला तुम्हाला मोडचे जे काय पॅरामीटर आहेत, काय मोड होता, मेजर्ड काय काय होतं, वेवफॉर्म कशा होत्या, त्यावेळी अलाराम कुठला आला होता, हे सगळं डॉक्टरांना दिसते. आता बघा तिसरा स्क्रीनशॉट घेतला की तिसरी लाईन ॲड झाली, चौथ्या स्क्रीनशॉटला चौथ्या लाईन ॲड झाली, असं म्हणजे हे पण डॉक्टर बघू शकतात. यामध्ये स्टँड बाय व्हेंटिलेटर कधीही पेशंटला असताना डायरेक्ट बंद किंवा स्विच ऑफ करता येत नाही. इथं स्टँड बायचं एक ऑप्शन आहे बघा, स्टँड बाय दाबायचं, पॉज व्हेंटिलेशन करायचं आणि मगच पेशंट डिस्कनेक्ट करायचं. त्याशिवाय स्टँड बाय करून डायरेक्ट बंद करता येईल. आता तुम्ही बंद करू शकता व्हेंटिलेटर. धन्यवाद.